नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर थंडी वाढली. थंडीसोबतच आता जे रोजचे कामं असतात ते कामं तर आपले थांबू शकत नाही. तर त्याच थंडीत सगळे कामं करणं सुरू आहेत. घरच्या वावरात गहू पेरला, दुसऱ्याचंही वावर केलं गव्हासाठी, 7 एकर दुसऱ्याचं वावर केलं गव्हासाठी. घरच्या वावरात पाणी देणं, अजून दुसऱ्याचं शेत केलं आम्ही, वावर केलं गव्हासाठी, त्याही वावराला पाणी देणं. तर असं आशूच्या बाबाच्या मागं जरा जास्तच लोड झाला यावर्षी वावराचा. पण ठीक आहे, त्याने म्हटलं मी मॅनेज करतो म्हणून. तर त्याच कारणानं मग ते सकाळीच निघून जातात. लाईट असली दिवसभर तर दिवसभर थांबतात. लाईट जर रात्रीची असली तर मग रात्रभर थांबतात वावरात पाणी द्यासाठी म्हणून. तर आज सकाळची लाईट होती तर ते आशूचे बाबा वावरात सकाळीच निघून गेले होते. तर त्याचं नाश्ता करून गेले होते, डबा द्यायचा बाकी होता, मागच राहिला होता डबा द्यायचा. तर इथं सकाळची स्वयंपाकच मी करून घेतला होता डायरेक्ट. काही जास्त तामझाम करत बसली नाही. बरबटीच्या शेंगा बनवल्या होत्या, म्हणजे चवळीची शेंग, तुमच्याकडे चवळीची शेंग बोलत असतील. चवळीच्या शेंगीची भाजी आणि त्याचसोबत पोळ्या बनवल्या होत्या. चुलीवर भाजी शिजत ठेवली आणि इकडे स्वयंपाक करायला बसले मी. जसं की आता सगळ्याला माहीत आहे मी प्रेग्नेंट आहे. आता डिलेवरीचा 9वा महिना सुरू आहे, म्हणजे सॉरी प्रेग्नेन्सीचा 9वा महिना लागला. आणि 9व्या महिन्यात कामं करायला थोडं अवघड जाते, सगळ्यालाच माहीत आहे. तर आता दुसरी डिलिव्हरी आहे. दुसऱ्या डिलिव्हरीले आता कसं, पहिली डिलिव्हरी म्हटलं की मग आईवडिलांची इकडे असते, आणि दुसरी डिलिव्हरी म्हटलं की मग पाहू बाबा की नवऱ्याच्याच घरी करायची की सासू सासऱ्याच्याच घरी करायची, असं होते. म्हणजे कोणी कोणी सासू सासऱ्याच्याच घरी करते डिलिव्हरी दुसरी, आणि पहिली डिलिव्हरी आईवडिलांची इकडे करते. पण आता माझ्यासोबत असं झालं की माझी दुसरी ही डिलिव्हरी माझ्या आईच्याच घरी होणार आहे. तर विषय काय, कारण काय, कारण सगळ्यालाच माहीत आहे 2च रूम आहेत, प्लस एका रूममध्ये कापूस भरला सगळा, आणि एक रूमच आहे फक्त इकडच्या साईडची जी आमची बेडरूम आहे ते. आणि दुसरा सगळ्यात मोठा विषय म्हणजे की म्हणजे घर बांधायला लावलं, म्हणजे घर बांधणार आहेत यावर्षी, आणि आताच या 2-3 महिन्यातच घर बांधायला सुरुवात करणार आहे. कारण पंतप्रधानाची जी योजना असते घरकुलाची योजना, तीच योजना आम्हाला भेटली. तर घरकुल योजना भेटल्या कारणानं त्या 2-3 महिन्यातच घर बांधणार आहेत. तर जेवढं होतील तेवढं ते घर बांधतील. मग अजून डिलिव्हरीची बाई घरात ठेवणं, अजून ते घरात घरकुलाचं काम करणं, प्लस मग आशूच्या बाबाचं कसं त्यानं वावर केलं दुसऱ्याचं 7 एकर गव्हासाठी, तर तेही पाहणं, मग त्याच्या मागं जास्त लोड होते. आणि आईले जर बोलावलं इकडे तर आई काही मला घरी येत नाही, म्हणजे येते तशी, तसं नाही, पण डिलिव्हरी करायसाठी बाबा तू स्पेशल मला घरी ये असं तिला आवडत नाही. लेकीच्या घरी जाऊन महिनाभर 2-2 महिने असं राहणं. तर तिचं आईचं असं म्हणणं झालं की दुसरी ही डिलिव्हरी मी तुझी करतो, तूच इकडे ये. तर त्याच कारणानं मी आईच्या घरी डिलिव्हरीसाठी जाणार होते, म्हणजे जाणार आहे. थोड्या दिवसात नाही, आता 9वा महिना लागला तर जाणार आहे. तर आता बाहेरचे कामं तर आवरून घेतले होते, पण घरातले कामं आशूनं अजून वाढवले होते. जे मुगाची डाळ होती, डाळी सगळ्या बाहेर ठेवेल होत्या, तर ते आशूनं सांडून टाकली होती. असो, तो लहान आहे, तो काही ना काही त्याचे करामत्या करतच राहते, तो दाखवतच राहते त्याचा टॅलेंट किती काय किती नाही, तर तुझ्यात हिंमत किती काय, कामं करायची करत बस, असं त्याचं नेहमीचंच असते. तर असो, तर आशूलाही घेऊन जाणार आहे मी त्यासोबत. मग दुसरी डिलिव्हरी आहे म्हटल्यावर आशू कोणाच्या, म्हणजे आशू इकडे ठेवता येत नाही आशूले. हे घरचं पाहतीन, वावरातलं पाहतीन, की ते घर बांधणं लावलं त्याचं पाहतीन. या सगळ्या गोष्टी कशा एकत्र झाल्या. आणि सासू सासऱ्याचं मेन म्हणजे वय जास्त आहे, मला सासूचं वय जास्त आहे. डिलिव्हरीच्या बाईचं करणं त्यांच्याकडून होत नाही, प्लस वावरातलंही करतील, डिलिव्हरीच्या बाईचंही करतील, आणि शेवटी घर बांधणं लावलं तेही करतील. मग सगळ्या गोष्टी एकत्र होऊन जातील, त्याच्या भोवतीला अकात होईल. त्या कारणानं आई म्हणे तू तिथं थांबू नको, तू ये, तुझी डिलिव्हरी मी करून देतो, आणि नंतर वाटल्यास तू तुझ्या मनानं तुझ्या घरी निघून जा दुसरं बाळ घेऊन. त्याचसाठी मग आता मला इथं करायची होती पॅकिंग. तर पॅकिंगसाठी कसं आहे, आशूचे जे कपडे होते, तो 1-1.5 महिन्याचा जेव्हा होता, तर तेव्हाचे जे त्याचे कपडे होते, काही गोधड्या होत्या, त्या सगळ्या गोधड्या मी व्यवस्थितच ठेवून दिल्या होत्या. म्हटलं दुसऱ्या बाळाला ते कामात येतात, तर ते खरंच झालं. व्यवस्थित ठेवून होते. मग ते सगळे कपडे काढले आणि कालच सगळे कपडे
धुवून ठेवले जेणेकरून दुसऱ्या बाळासाठी ते कामात येतील. आणि विषय कसा असते म्हणजे आमच्या इकडे तर असं म्हणतात की दुसरं बाळ झाल्यावरच त्या बाळासाठी काहीतरी नवीन कपडे किंवा मग काय तुम्हाला घ्यायचं आहे ते झाल्यानंतरच घ्यायचं, त्याच्या आधी घ्यायचं नाही. तर त्या कारणानं मग दुसऱ्या बाळासाठी नवीन कपडे अजून तर काही घेतले नाहीत. जेव्हा दुसरं बाळ होईल तेव्हा त्याला दुसरे नवीन कपडे घेतल्या जातील. पण तोपर्यंत म्हणजे त्या बाळाला जुने कपडे घालायचे. म्हणजे नवीन कपडे आताच घ्यायचे नाही, झाल्यानंतरच त्याला नवीन कपडे घ्यायचे. पण आता डिलिव्हरी झाल्याबरोबर आता थंडीचे दिवस आहेत म्हटल्यावर त्या बाळाच्या अंगात काहीतरी लागीनच. म्हणून आशूचे जे जुने कपडे होते तेच कपडे मी इथं भरून ठेवले. तेच कपडे मी धुवून ठेवले होते, धुवून घेतले होते. आता डिलिव्हरी झाल्यानंतर कसं कोणते कपडे घालायचे, कसे कपडे घालायचे यासाठी मला सुरू होतं. कारण पहिल्या वेळेस मी गाऊन घातल्या होत्या तर एकदम मला अनकम्फर्टेबल वाटलं गाऊनमध्ये. कारण मी पहिलेच बारीक आहे आणि गाऊन घालून अजूनच मग ते वेगळीच दिसतो मी, म्हणून थोडंसं वेगळं वाटत जाय. तर यावेळेस मी मिशोवरून ऑर्डर केले हे 2 ड्रेस, जे तुमच्यासमोर आता दिसतील तुम्हाला. म्हणजे आहे जो ड्रेस आहे सध्या, तर हे 2 ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केले होते. तर पाहू म्हटलं कसे क्वालिटी येते काय येते, पण क्वालिटी एक नंबर आली. कॉटनचे आहेत, प्लस जसे पाहिजे तसे आहेत. दोन्हीही ड्रेसले चेन आहे. म्हणजे कसं आता डिलेवरी झाल्यानंतर लहान बाळ आहे त्याला फिडिंग वगैरे करावी लागते. तर त्या कारणानं जे म्हणजे कम्फर्टेबल ड्रेसेस पाहिजे तसेच आहेत. आता क्वालिटी चांगली निघाली म्हणून थोडंसं मन चांगलं झालं. नाहीतर मनात धाक होता की बाबा आपण पैसे तर देणार आहोत. 550ला मला 2 ड्रेस पडले. हे अजून कसे पडते म्हणजे कसे निघतील कसे नाही याची थोडीशी मनात धाक होता. पण कपडे एक नंबर निघाले. दोन्हीही ड्रेस एकदम चांगले निघाले. कॉम्बोमध्ये होते, कॉम्बोमध्ये ऑर्डर केले आणि त्याचसोबत माझी पॅकिंगही सुरू झाली होती. आशूचेही कपडे मग भरून ठेवले कारण आशूही मला सोबत येणार होता. आता मी चालली म्हटल्यावर माझ्याशिवाय आशू राहत नाही, म्हणून त्यालाही मी घेऊन चालली होती. थोडे दिवस तो माझ्याजवळ राहील. नंतर डिलिव्हरीच्या टायमात तो त्याच्या बाबाजवळ थोडे दिवस राहील. नंतर अजून माझ्याजवळ येईल. असं काहीतरी आमचं प्लॅनिंग त्या टायमाला आम्ही आजच्या टायमाला तरी आम्ही असं प्लॅनिंग केलं की थोडे दिवस आशू माझ्याजवळ राहील. डिलिव्हरीच्या टायमात अजून त्याच्या आजी आजोबाकडे राहील किंवा मग बाबाजवळ राहील. तर पॅकिंग तर झाली. आता पाहू 1-2 दिवसात तर माहेरी जायचं आहे. तिथं डिलिव्हरी झाल्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर होतील माझे. सध्या तरी मला व्हिडिओ लय कमी येत आहेत. तर प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. सबस्क्रायबर कमी आहेत, वॉच टाईमही मला कमी कमी होत चालला. तर त्याच्याकडे सध्या तरी मला लक्ष देणं होत नाही, पण ठीक आहे. मी माझी चुकी मान्य करते की माझेच ब्लॉग जरासे कमी येत आहेत. पण मी तरी प्रयत्न सुरू आहेत माझे. डिलिव्हरी झाल्यानंतर पाहू आता काय होते. तर तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.